हां बोला मिसेस बेलसरे. नमस्कार कौशिकीताई. आटपलं का तुमचं? हो आमचं आवरलंय, आम्ही थोड्याच वेळात निघू. बोला ना. बरं जावई बापू कसे आहेत? नाही म्हणजे त्यांचा राग गेला का डोक्यातला? नाही नाही, युवराज इज ॲब्सोल्युटली फाईन. पण तुम्हाला माहिती आहे जोपर्यंत तारिणी माफी मागणार नाही तोपर्यंत हा साखरपुडा. अहो तीच आनंदाची बातमी सांगायला फोन केलाय. तारिणी माफी मागायला तयार आहे. ओके. आम्ही सगळ्यांनी मिळून समजवलं तिला, तिच्या चुकीची जाणीव करून दिली तेव्हा कुठे तयार झाली आहे. तुम्ही काही काळजी करू नका, ती सगळ्यांसमोर तुम्हा सगळ्यांची माफी मागणार. दॅट इज अ व्हेरी गुड न्यूज. तिला माफी मागावीशी वाटतेय हे ऐकून फार बरं वाटलंय मला मिसेस बेलसरे. अहो काय सांगू कौशिकीताई तुम्हाला, लहानपणापासून ना आगाऊ आणि उर्मट आहे ती पोरगी. तिला कसं सांभाळलंय ना माझं मला माहिती. एक विनंती आहे कौशिकीताई तुम्हाला. नाही म्हणजे आपल्या मुलांचं नवीन आयुष्य सुरू होतंय, आपली दोन्ही कुटुंब नवीन नात्यात बांधली जात आहेत, तेव्हा मनात कुठलीही कटुता नको ठेवूया. अहो मुलीची आई आहे मी, तिची काळजी वाटते मला. नाही म्हणजे तारिणीच्या चुकीच्या वागण्याचा परिणाम ना माझ्या मुलीच्या संसारावर व्हायला नको. नाही मिसेस बेलसरे, असं काहीही होणार नाहीये. तुम्ही या गोष्टीचं आता प्लीज टेन्शन घेऊ नका. आता तारिणी माफी मागायला तयार झाली आहे ना, आता सगळं छान होणार आहे. आम्ही थोड्या वेळात निघतोच आहोत, आपण आल्यावर बोलू. ओके. बरं बरं या, आम्ही वाट बघतोय तुमची. हां ठेवते, बाय. पद्मिनी झाली की नाही तयारी तुझी? हां भाऊ अगं हे काय काहीच घातलं नाही, हे एवढे दागिने आहेत, घाल ना छान छान काहीतरी. हां बरं मी हाच कुर्ता ठेवू की दुसरा घालू? हा घालू का? सोन्याची चेन वगैरे घालू का? बरं ठीक आहे. दुसरं काय चाललंय तुमचं? बस करा ना, बस करा. अहो काय आहे, मगापासून बघतेय मी. हे बघा, एकतर ना हे लग्न मला अजिबात मान्य नाहीये. त्या घरातल्या मुलीने माझ्या युवराजचा एवढा अपमान केलाय, तरी सुद्धा तुम्हाला आणि कौशिकीला त्याच कुटुंबाशी सोयरीक जुळवायची आहे. काय हौस आहे ना, मला काही कळलेलंच नाहीये. अहो अजूनही वेळ गेलेली नाहीये, नको करूया हा साखरपुडा. पद्मिनी काय बोलतेस तू? सगळं ठरलंय आता. आता थोड्या वेळात तुझ्या लेकाचा साखरपुडा आहे, का आनंदाचा दिवस आहे, आणि हे काय चाललंय तुझं? त्यात आनंद वाटण्यासारखं काही नाहीये. त्या मुलीने माझ्या लेकावर काय वाटेल ते आरोप केलेले आहेत. काय वाटेल ते बोलली ती त्याला. अहो होणारा जावई आहे ना त्यांचा, पण ज्या कुटुंबाला होणाऱ्या जावयाचा मान ठेवता येत नाही त्या कुटुंबातली मुलगी का करून आणायची आपण? पद्मिनी काकू, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मी नॉक न करता आतमध्ये आले. पद्मिनी काकू, आता तुम्हाला जो प्रॉब्लेम वाटतोय तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. तारिणी माफी मागायला तयार झाली आहे. बघितलंस, झालं तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह. माफी मागायला तयार आहे ती. आता काही प्रॉब्लेम नाही ना. उगाच एवढी छोटीशी गोष्ट मोठी करतेस तू. छोटीशी गोष्ट वाटते तुम्हाला? नाही तर काय. आपल्या युवराज विषयी काहीच वाटत नाही का हो तुम्हाला? अहो त्या मुलीने त्याचा स्वाभिमान दुखावलाय. हो पण ती माफी मागायला तयार आहे ना मुलगी. माफी मागते ती आता. मग आता काय प्रॉब्लेम आहे? आणि कुटुंब म्हटलं की अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहणार आहे, म्हणून काय लगेच नाती तोडून टाकायची असतात का? अहो तुम्हाला कळत नाहीये का? एक मिनिट दया काका. पद्मिनी काकू जे काही म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. बघितलं ना? नाही म्हणजे तारिणीने चूक केलीच ना, ती चुकीचं बोलली आहे. पण पद्मिनी काकू मला सांगा, तारिणीने जी चूक केली त्याची शिक्षा आपण निशिताला देणं बरोबर आहे का? आणि तसंही पद्मिनी काकू, आपल्या घरी निशिता सून म्हणून येणार आहे, तारिणी नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तारिणी माफी मागायला तयार झाली आहे ना, मग मोठ्या मनाने आपण सगळं विसरून पुढे नको का जायला? मग बरं ठीक आहे, आपण एक काम करू दया काका, जोपर्यंत तारिणी माफी मागत नाही तोपर्यंत आपण साखरपुडा करायचाच नाही. मग ठीक आहे. बघ झालं झालं तुझ्या मनासारखं. चल चल आता उगाच आडमुठेपणा करू नकोस. लेकाचा साखरपुडा आहे, छान भरमाईसारखी तयार हो आणि मिराव सगळ्यांमध्ये. हा ठीक आहे, ठीक आहे. पण जर त्या मुलीने माफी मागितली नाही तर मी हा साखरपुडा तिथल्या तिथे मोडेन. बर, आणि तेव्हा तुम्ही कोणी काहीही बोलायचं नाही. बर बर ठीक आहे, ती मागेल माफी. हा तू आवर आता. तुझ्यासारखं मला पण छान छान दिसायचं आहे. मग हे काय तुम्ही नेकलेस नाही घातला? बघ अगं राहू दे, बघूया. हा बघ बघ कर.
या काय छान वरमाई सारखी तयार हो आणि मिरव जरा तिकडे. बघ हे काय घालायचं तुला ते बघ. उगाच आपलं हा हा कसा आहे? हा छान आहे ना, सुंदर दिसतोय. पद्मिनी काकू अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमच्या मुलाचं लग्न आहे त्याच्यामुळे तुम्ही तर सुंदर दिसायलाच पाहिजे ना. तुम्ही तयार व्हा. युवराज तयार आहे का मी बघते. त्या काका आलेच. झालं का? हे बघ काय घालायचं तुला ते. हे झालं ना आता. हे बाकी सगळे दागिने आतमध्ये ठेव. हे काय अहो नवीन अंगठी केली आहे ना, ही काढून ठेवा आणि ती घाला. अजिबात नाही. तर माहिती आहे ना दादाने दिलेली अंगठी आहे ही. कधीतरी काढतो का मी? असतं काय लेकाचं साखरपुडा आहे. आज दादा असता तर जाम खुश झाला असता. तुला सांगतो ही अंगठी माझ्या बोटात असली की नाही की दादा काय माझ्या बरोबर असं वाटत राहतं मला. बरं चल चल आवर आवर आवर. अरे मला आवरू दे. तुला काय आवर सांगतोय. बरं हे बघ हे तुझ्या पसंतीचं घातलेलं आहे. आता हे जरा अगदी सगळं पटकन आतमध्ये ठेव आणि ये. हो, हे दागिने ठेवून येते मी. तुम्ही वापुड. हो चल. काव्या जरा खुर्च्यांना कवर घाल ना. एक थांब ग, जरा एक फोटो काढू दे मला. गप. काव्या काय चाललंय? अगं फोटोग्राफर येणार आहे फोटो काढायला. तू पटापट काम करून घे ना. पाहुणे येतील ना एवढ्यात. चल पटपट. हो ते बघ इकडेच राहायचं. उचलते बाबा. ये लवकर. हा नमा काय करायचं ठरवलंस तू? बाबा आपलं घर चौसोपे की नाही. मला तारिणी ताईने सांगितलंय कसं मांडायचंय ते. ओके. नमा त्या डेकोरेशन वाल्यांच्या मागे लागून एका रात्रीत हे सगळं उभं करणं हे तारिणीने कसं केलंय ना हे तीच जाणे. खरंय. काव्या काव्या या सगळ्या साड्या आहेत ना, एवढ्या सगळ्या मला. थँक्यू मामी थँक्यू. निशीच्या रूम मध्ये नेऊन ठेव जा. तर आणि ऐक निशीला छान तयार करायचंय. मामी मला पण तयार व्हायचंय. आज साखरपुडा निशीचा आहे की नाही, मग तिला आधी तयार करू. तू छान दिसतेस. चल चल. खरंच थँक्यू मामी. जा. इथे रांगोळी काढत बसली आता ही. ए बाई काय कायमची कोरून नाही ठेवायची रांगोळी. उगाच वेळ घालवू नकोस. आतमध्ये बरीच काम आहेत. जा. हो झालंच आई. सॉरी निशीची आई. अरे वा, न सांगताही बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या तुला आता. काल वचन काय दिलंस ते लक्षात आहे ना? काय? माफी मागायची. जोरात बोल. युवराजची सगळ्यांसमोर माफी मागायची. बरोबर. आमच्या जावई बापूंची सगळ्यांसमोर माफी मागायची. विसरायचं नाही. चला. निशीची आई सांभाळ. शी, आधी नाही सांगतायत. तुझ्या या घाणेरड्या रांगोळीमुळे ना माझी चांगली साडी खराब झाली. लवकर आटप ग. चला. साडीची पार वाट लावली. ए नमा पटापट आटप ग. पाहुणे येईपर्यंत काम करत बसतेस.